ओबीसीच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके सिंदखेडराजा येथे येत आहेत आणि त्या इथं आल्यानंतर जनजागृती करण्याचा त्यांचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रयत्न आहे। त्यामुळे आज ते इथे नतमस्तक जिजामातेच्या दर्शनासाठी येत आहेत आणि तिथे नतमस्तक होऊन पुढच्या राज्यामध्ये ते दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। तर आपण पाहू शकतो की इथे सिंदखेडराजामध्ये इथे 18 बलुतेदार जे आहेत ते त्यांचे स्वतःचे व्यवसाय घेऊन इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक ओबीसी समाजाचा एक घटक सामील होताना दिसत आहे। त्यामुळे या ओबीसीला जनजागृती आणि ओबीसीला जागृत करण्यासाठी हा मोठा प्रयत्न लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे। आता थोड्याच वेळात इथे येत आहेत आणि इथूनच तिथून ते जिजामातेचं दर्शन घेऊन पुढे पुढच्या पोहरादेवी असेल आणि सोंडी या ठिकाणी जाऊन ते सगळ्यांचे महापुरुषांचे दर्शन घेऊन ओबीसीचा एक मोठा जनसमूह एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या संदर्भात इथं खूप मोठा एल्गार महाएल्गार म्हणून एक सभासुद्धा घेण्यात येत आहेत आणि या जिजामातेच्या पवित्र स्थानावरती इथे येऊन आपल्या दर्शनाचा लाभ घेऊन आणि नंतर पुढे पुढच्या दौऱ्यास सुरुवात करतात। आपल्यासोबत ओबीसीचे जे आहेत विनोद वाघ आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारू आपण। आज लक्ष्मण हाके येत आहेत ओबीसीचं जनजागृती करण्यासाठी, नेमका हा प्रोग्राम कसा असेल? आपण बघितलं की काही दिवसापूर्वी ओबीसीच्या हक्कासाठी आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके सर असतील, नवनाथजी वाघमारे असतील, यांनी अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे 9 दिवस त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन केलं, उपोषण केलं आणि त्याचं फलित म्हणून शासनाने ज्या काही ओबीसीच्या मागण्या होत्या त्या बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात मान्य केल्या आणि भविष्यकाळातसुद्धा ओबीसी समाजाच्या ज्या काही राहिलेल्या मागण्या आहे त्या पूर्ण करण्यासाठी आणि संपूर्ण राज्यात ओबीसी समाज एकवटण्यासाठी ओबीसी समाजाचं जे काही तीर्थस्थळ आहे त्या सगळ्या ठिकाणी, जे काही श्रद्धास्थळ आहे त्या सगळ्या ठिकाणी भेटी देण्यासाठी आजच्या दिवसापासून या ठिकाणी आम्ही सगळेजण सुरुवात करत आहोत आणि म्हणून याची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या चरणापासून नतमस्तक होऊन करणार आहोत। यानंतर समोर बंजारा समाजाचं श्रद्धास्थळ, बंजारा समाजाचं काशी, या ठिकाणी पोहरादेवी असेल, गोपीनाथगड असेल, भगवानगड असेल, चौंडी अहिल्यादेवींचं चौंडी असेल, तसेच महात्मा फुलेंचा वाडा पुणे येथील वाडा असेल, अशा सगळ्या ओबीसींच्या श्रद्धास्थळी भेट देऊन हा ओबीसीचा एल्गार मेळावा असेल, एल्गार रॅली असेल ही मुंबई येथे जाणार आहे आणि त्या ठिकाणी ओबीसीची सर्वपक्षीय बैठक होणार आहे आणि त्यातून शासनाला ओबीसीच्या न्याय हक्कासाठी, ओबीसीची बाजू घेण्यासाठी भाग पाडायला लावणार आहे। त्याच अनुषंगाने आजची ही सुरुवात आम्ही या ठिकाणी करत आहोत। ओबीसीच्या जनजागृतीसाठी लक्ष्मण हाके येत आहे, काय अपेक्षा आहे त्यांच्याकडे? आमची सकल ओबीसी समाजाच्या वतीनं हीच अपेक्षा आहे की या देशातला जो काही जातीय संघर्ष सुरू आहे हा जातीय संघर्ष तेव्हाच संपू शकतो जेव्हा जातनिहाय जनगणना होईल आणि ज्याची जेवढी संख्या आहे तेवढ्या संख्येच्या प्रमाणात त्या प्रत्येक समाजाला जर प्रतिनिधित्व म्हणजेच आरक्षण देण्यात आलं तर कुठल्याही प्रकारचा संघर्ष महाराष्ट्रात नव्हे तर या भारतात सुद्धा राहणार नाही। म्हणून बाबासाहेबांनी या संविधानात सांगितल्याप्रमाणे 340व्या कलमानुसार जे सेन्सेक्स आहे भारत सरकारचा, ते सेन्सेक्स आयोगानुसार सर्वे नाही, आयोगानुसार जर जातनिहाय जनगणना केली तर महाराष्ट्रात नव्हे तर भारतातल्या कोणत्याही राज्यामध्ये हा जातीय संघर्ष पेटणार नाही आणि भविष्यात सुद्धा संघर्ष पेटणार नाही आणि भारत हा सुजलाम सुफलाम असा एक देश निर्माण होईल, एक महासत्ता निर्माण होईल अशी आमची सकल ओबीसी बांधवांची अपेक्षा आहे आणि ती हाके साहेबांच्या माध्यमातून, नवनाथाबाईच्या माध्यमातून, सर्व ओबीसी नेतृत्वांच्या माध्यमातून पूर्ण व्हावी अशी एक कळकळीची मातृतीर्थ ओबीसीच्या वतीने आमची मागणी आहे। तर हे होते आपल्यासोबत ओबीसीचे नेते जे आरक्षणासाठी समोर एकवटलेले आहेत पूर्ण राज्यातून। आता त्यांची एक मोठी यात्रा, अभिवादन यात्रा ही समोर जात आहे आणि लक्ष्मण हाके थोड्याच वेळ तिथं पोहोचत आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, सिंदखेडराजा, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।